मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर खिळ्यांची लोखंडी पट्टी महामार्गावर टाकून भरधाव ट्रकसह अन्य वाहनांना सिने स्टाईल थांबून वाहनातील चालक आणि क्लीनरला लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या टोळीला भंडारा पोलिसांनी अटक केली। 12 जणांच्या टोळीनं मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर मध्यरात्री अक्षरशः उच्छाद मांडला होता। 17 डिसेंबरच्या मध्यरात्री या टोळीनं एका पाठोपाठ 4 ट्रकला लुटलं। त्यात रायपूर कर्नाटकाकडे तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला थांबवून त्यांच्या काचा फोडून चालकाला मारहाण करीत 15,000ची रोकड लुटली। चालकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत एक करीत 12 आरोपींना अटक केली। या ट्रक चालकाच्या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली। रोड रॉबरी करणाऱ्या 12 जणांच्या या टोळीत खून आणि लूटमार करणारे अट्टल गुन्हेगार, एक शासकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 4घांचा समावेश आहे। हे आरोपी भंडारा, गणेशपूर आणि नागपूर जिल्ह्यातील आहेत। या घटनेसाठी आरोपींनी वापरलेली झायलो वाहन, 3 दुचाकी, आरोपींचे मोबाईल, लाठ्या काठ्या, खिळ्यांची लोखंडी पट्टी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या गँगमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का या दृष्टीनं भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहेत। एखाद्या प्रकरणात 12 जणांच्या गँगला एकाच वेळी अटक केल्याची भंडारा पोलिसांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे। मुंबई कलकत्ता महामार्ग, कलकत्ता मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेकोइटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी। या भंडारा शहराची एक टोळी, ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक सामील आहे। हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून डेकोइटी करण्याचा प्रयत्न केला। याचे आधी सुद्धा केलेला आहे। 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधी सुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता। 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक, कर्नाटकचा एक ट्रक चालक होता KA18C4845, तांदूळ भरून रायपूर येथून भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबीचे जवळपास जे वैनगंगाचा पूल आहे त्याचे पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डेकोइटीचा प्रयत्न केला। आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याच्या खिशातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले। याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, SDPO साहेब, LCBची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाच्या आत हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली। यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले आहे। साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले। या बाबत जे टिप आहे ते टिप लाखनीवरून यांना भेटत होता। लाखनीच्या किंवा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा, याच्यामध्ये 1-2 माणूस आणखी येऊ शकतात असे लोक याच्यामध्ये सामील आहे। तर हा पूर्ण गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे। मोका लागला तर बरोबर आहे, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू। तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ॲक्टिव्ह होता आणि आपले जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणला। पोलीस स्टेशनचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांचे क्राईम PI, अघाव
सपोनी राजेश खंदाळे आणि यांची पूर्ण टीम खूप चांगला काम या टीमनी केला. या टीमला 20,000 रुपयाचा रिवॉर्ड आम्ही भंडारा पोलीसतर्फे घोषित करतो आणि यांचे केलेले कार्याबद्दल कौतुकसुद्धा सर्वांकडून होते. IG साहेबांनी आणि बाकी वरिष्ठांनी सुद्धा यावर यांचं कौतुक केलेलं आहे. सर, हे